नमस्कार मित्रांनो, NK मित्राचा सल्ला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण एक असाच महत्त्वाचा विषय घेतलेला आहे जो आपलं कौटुंबिक स्वास्थ्य बळकट करायला मदत करेल. माझं म्हणणं आहे आर्थिक स्वास्थ्य. नैसर्गिक साधनं जी आपल्याला देवाने ईश्वराने दिलेली आहेत त्याचा जो वापर आहे तो काळजीपूर्वक करण्यासाठी आपण आपल्या मुलांना, अगदी लहान मुलांना, अगदी 2 वर्ष 3 वर्षाच्या असलेल्या मुलांनाही त्याबाबत आपण जागरूक करणं आवश्यक आहे. कारण आत्ताच आपण बघतोय की मार्च महिना आला की नळाला पाणी येत नाही. अनेक गोष्टींचं दुर्भिक्ष्य भविष्यात निर्माण होऊ शकतं आणि त्यासाठी आपण आपल्या मुलांना त्यांची तयारी करणं, कसं वागायला लागेल त्याची तयारी करणं, ह्याची काळजी आजपासून घेणं आवश्यक आहे. काही सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो की ज्या मी माझ्या दररोजच्या आयुष्यात मला जाणवल्या आहेत. आपण दात घासायला बसतो किंवा दात घासतो त्यावेळेला आपण जेव्हा टूथपेस्ट आणि ब्रश याचा वापर करून दात घासत असतो त्यावेळेला आपल्याला सवय असते की बेसिनचा समोरचा नळ चालू ठेवायचा. ही सवय पहिल्यांदा मोडा, मुलांना जाणीव करून द्या. आज जरी पाणी भरपूर येत असेल तरी भविष्यात त्याचं दुर्भिक्ष्य हे मोठ्या प्रकर्षाने जाणवणार आहे आणि त्यावेळेला ही जी आजची लहान मुलं आहेत ती तरुण झालेली असते. त्यामुळे त्यांना याची जाणीव आजच करून देणं आवश्यक आहे. पाण्याचा वापर जपून करणे हे आपल्या प्रत्येक पालकाचं मुलांना देण्याचं महत्त्वाचं ज्ञान आहे आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 2 वर्षाचं मूल का असेना, पण तो जेव्हा दात घासायला बसेल तेव्हा त्याला सांगा की पाणी जेव्हा आवश्यक आहे तेव्हाच बेसिनमध्ये पाणी सोडायला पाहिजे. कारण जेव्हा आपण आज हे सांगायला सुरुवात करू तेव्हा 10 वर्षाची झालेली मुलं तुम्हाला योग्य रिझल्ट द्यायला सुरुवात करतील आणि ते स्वतःच पाण्याचा वापर कसा कमी करावा, जागरूकतेने करावा हे स्वतः आत्मसात करतील. आणि म्हणून मूल लहान असू दे तरी त्याला ह्या महत्त्वाच्या गोष्टी सांगायला बिलकुल विसरू नका. आपण खूप सधन असलो, आज लाईटचं बिल आहे आपण भरू शकत असलो तरीही मुलांना याच्या सवयी लावा की वापर झाला की लाईट बंद केली पाहिजे. कारण अशा कितीतरी भाग या देशामध्ये आहेत की ज्यांच्याकडे लाईट काही ठराविक काळापुरती येते. त्या मुलांना कधीकधी दिव्यांच्या खाली, म्हणजे केरोसिनच्या दिव्यांच्या खाली अभ्यास करावा लागतो आणि त्यामुळे ही जी साधनं आहेत, पाणी म्हणा, लाईट म्हणा, ही जी साधनं आहेत याचा वापर एकदम जागरूकतेने आणि सावधगिरीने करायचा आहे. याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आणि ही शिकवण आपल्या मुलांना द्यायची, जेणेकरून या देशामध्ये आपण जी भविष्यातली पिढी घडवू ती अत्यंत जागरूक असेल आणि देशाच्या कल्याणाला त्याचा हातभार लागेल. आणि त्यामुळे लहान मुलं याचा विचार करू नका, त्यांना रोजच्या आयुष्यात हे जाणीव करून द्या की पाणी आपण जपून वापरलं पाहिजे. लाईट आपल्याला जेव्हा गरज नाही तेव्हा तातडीने बंद केली पाहिजे, त्यासाठीच ते बटन दिलेलं आहे. जरी आपण वाढीव बिल भरण्याची आपली क्षमता असेल, आर्थिक क्षमता असेल, संपन्नता असेल तर ही जाणीव तुम्ही मुलांना करून दिली पाहिजे. अन्यथा भविष्यात जी संकटं या नैसर्गिक साधनांच्या बाबतीत उद्भवतील ते झेलायची त्यांची तयारी नसेल. म्हणून मुलांना या सगळ्या गोष्टींची, बचतीची, पाणी वापरताना घ्यायची काळजी, पाण्याचा जो वापर आहे तो बचतपूर्वक करणे आवश्यक आहे. लाईटचा वापर जेव्हा लाईटची गरज नसेल तेव्हा ते पंखे बंद करणं आवश्यक आहे. याची जाणीव तुम्ही करून द्याल तर तुम्ही उद्या या देशाचे चांगले नागरिक घडवाल अशी मला आशा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.